याला काय येते, याला अमुक येते का, याला तमुक येते का, 10वीत याच्यापेक्षा मलाच टक्केवारी जास्त आहेत, मी याच्यापेक्षा हुशार आहेत, नाही, अशा भ्रमात राहू नका. नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांशी आयन्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, कोतवाल भरती महसूल सेवक ही भरती आता होणार आहे. 30 नोव्हेंबरच्या अगोदर शासनानं ही पदे भरून घ्यायची आहेत, जे की 2912 पदाची रिक्त पदाची जाहिरात येणार आहे. मग याच्यात काय होऊ शकते, ही जी कोतवालची भरती आहे मित्रांनो, जशा प्रकारे ग्राउंड लेवलवर जशा ग्रामपंचायतची निवडणुका होतात त्याच्यापेक्षा अधिक चुरशीचा हा सामना होणार आहे. का? कारण की याच्यात आपण घराघरातच येतं आपले कॉम्पिटिटर असणार आहेत. दुसरी कुठली भरती असेल तर आपण काय करतो, बाहेर गावाचे आपले स्पर्धी असतात किंवा इतर जिल्ह्याचे असतात, त्याच्यात असे नाही. तुमच्या घरातलेच तुमचे स्पर्धी असू शकतात. का? कारण की याच्यात आईला पण फॉर्म भरता येते, वडिलाला पण फॉर्म भरता येते. कारण की वयवर्ष 43, 45, 40 वर्ष आहेत मर्यादा. 18 वर्ष मुलापासून सुरुवात होते. बहिणीला पण भरता येते. त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला याच्यात विचार करावा लागेल. कमेंट्स मध्ये मला काही प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. एका युवकाने मला प्रश्न विचारला होता, सर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहतो, तर आम्हाला या भरतीमध्ये भाग घेता येईल का? तर हो, तुमचं उत्तर आहे हो. कारण की तलाठी सज्जे जिथं आहे तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्या तलाठी सज्जावरच ही जाहिरात येणार आहे आणि तिथं तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असो, जिल्ह्याच्या ठिकाणी असो, तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर एका महिलेने मला प्रश्न विचारला होता की महिलाला पण याच्यात संधी आहे का? तर हो, भारतीय राज्यघटनेनुसार महिला आणि पुरुषांना समान संधी दिली गेलेली आहे. महिलांना पण याच्यात संधी आहे, तुम्ही पण फॉर्म भरू शकता. मग आपण आज बघणार आहोत की महसूल विभागानुसार म्हणजे जे आपले जे 6 प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यात जे जिल्हे आहेत 36 जिल्हे, त्याच्यानुसार किती पदं येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर द प्रियांशी आयन्स अकॅडमी युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि आता हे व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवर पूर्ण बघायला भेटणार आहेत. नमस्कार.